विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोरदार आंदोलन होते, जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते। एकच मागणी आहे, औरंगजेबाची कबर इथून हटवायची मागणी होत आहे आणि त्यामुळं हळूहळू हे कार्यकर्ते आता आक्रमक होताना दिसत आहेत। थेट त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही मागणी केली होती आणि आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलात, आंदोलन करताय। आंदोलन एवढ्या करता करतोय की गेले कितीतरी दशक आमच्यावर अन्याय अत्याचार करणारे, जरी आम्ही गेले 76-77 वर्षापूर्वी स्वातंत्र्य झालो असेल तरी 350 वर्षापूर्वी आमचा हिंदूंचं दैवत आणि हिंदूंचे स्वातंत्र्य सेनानी स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराजांची क्रूरतेने हत्या करणारा, या हिंदू समाजाचा द्वेष करणारा कुकर्म असा औरंगजेबची थडग दुर्दैवाने आमच्या महाराष्ट्रात आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे। आणि आम्ही सगळे हिंदू विश्व हिंदू परिषदेत बजरंग दलाच्या मार्फत एकत्र येऊन सरकारला ही मागणी करतोय की लवकरात लवकर ही कबर आठवावी आणि लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना कराव्या, केंद्र सरकारला बोलावं आणि केंद्र सरकारशी चर्चा करून ही कबर हटवावी। तुमचं काय बोलणं झालंय राज्य सरकार म्हणजे कुणाशी, मुख्यमंत्र्यांशी कुणाशी? नाही, अजून तरी बोलणं काही झालेलं नाहीये। आज जेव्हा सर्व महाराष्ट्रातून हे निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील, या निवेदनाचे विचार करतील, एक बैठक घेतील, आम्हालाही बोलवतील बैठकीला आणि त्यामध्ये निर्णय होईल। आम्हाला असं वाटतं की सकारात्मक निर्णय होईल, कारण मी मगाशी म्हटलं तसा समाजाचा रेटा आहे, जनतेचा रेटा आहे आणि जनतेच्या मनामध्ये औरंगजेबाबद्दल एक प्रकारचा द्वेष आहे, राग आहे, नफरत आहे, ती फक्त बाहेर काढायची असेल तर ती कबर हटली पाहिजे, एवढी विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे। विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल, यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आलेली आहे। एवढंच काय तर काहींना पोलिसांनी आज नोटीस सुद्धा पाठवलेली आहे। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आमच्या माहितीनुसार, मी जरी प्रांताचं काम बघत असो, तो कुठल्याही कार्यकर्त्याला जिल्हाबंदीची नोटीस आलेली नाहीये। आंदोलनात्मक नोटिसा, ज्या जनरल नोटिसा असतात त्या नोटिसा आलेल्या आहेत। प्रशासनाकडनं कुठलाही दबाव, कुठलाही निर्बंध आमच्यावर अजूनपर्यंत नादलं गेलेलं नाहीये। परंतु जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। म्हणजे एकीकडे तुम्ही मागणी करताय, आंदोलन होतंय, अग्रेसिव्ह होत चाललंय हे सगळं। नाही, हे तर प्रशासनाचं काम आहे, ते सगळं करणार, ते त्यांनी करू द्या। पण आमच्या संघटनेचं जे काम आहे, संघटनेचे ठरवलंय की आपण संघटना आंदोलनावर थांबे, संविधानिक मार्गाने प्रशासनाने सांगितलेल्या मार्गाने आम्ही ते आंदोलन करणार म्हणजे करणार। प्रशासनाला त्यांचे काय उपाययोजना करायच्या ते करू द्या। पुढची दिशा काय असणार आहे तुमची? आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्व राज्यव्यापी सर्व प्रमुख ठिकाणी, तहसीलदाराच्या ठिकाणी जेवढे काही केंद्र आहेत त्या सगळ्या प्रखंड स्तरावर, जिल्हा स्तरावर आम्ही निवेदन देतोय। निवेदन 2 दिवसानंतर मान्य मुख्यमंत्र्यांना पोहोचतील। काही दिवसानंतर आमचे क्षेत्र अधिकारी असेल, प्रांताधिकारी असेल, आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक भेटू आणि या निवेदनावर त्यांनी काय उपाययोजना केल्या आहेत का, ते करणार आहेत का नाही, त्याच्यानंतर आम्हाला कळेल की प्रशासन हे नियोजन करते, याला सकारात्मक घेतंय की हे आम्हाला काही दिवसात कळेल। त्याच्यानंतर आम्ही अजून पत्रकार परिषद घेऊ आणि आमची पुढची दिशा ठरवू। पण त्याच्या आधी आम्ही आता 3 टप्पे आंदोलनाचे आहेत। पहिला टप्पा आज निवेदनाचा होईल, दुसरा टप्पा चक्का जाम होईल, रस्त्यावर उतरतील हिंदू समाज आणि तरी जर सरकारला, प्रशासनाला जाग येत नसेल तर आम्ही सरकारला, पत्रकारांना आणि या हिंदू समाजाला सोबत घेऊन तारीख ठरवून आम्ही छत्रपती संभाजीनगरकडे कूच करू आणि औरंग्याची ती कबर उद्ध्वस्त करू। दुसरीकडे असं देखील बोललं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे, म्हणजे अर्थात एका अर्थाने इतिहास पुसला जाईल। यामुळं इतिहास कसा पुसला जाईल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कसा पुसला जाईल? आणि कोण पुरावे मागतोय छत्रपतींच्या इतिहासाला? हे पुरावे सर्व आपण आहोत, आज छत्रपती आहोत म्हणून आपण आज आहोत, त्यामुळे पुरावा पुसण्याचा काही संबंधच नाहीये। म्हणजे एका अर्थाने हा आंदोलन आता पुढे हळूहळू तीव्र होत जाणार। नक्कीच आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दल हातात घेतलं म्हणजे ते तीव्रतेसाठीच घेतं। आपण 1990 आणि 92चे काहीतरी पत्र काढून बघावे आणि जगाला माहिती आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल जेव्हा आंदोलन घेतं तर बाबरी सारखा कलंकित ढाचाही पाडतं आणि भव्य श्रीराम मंदिरही बांधतं। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा इतिहास हा संघर्षाचा आणि बलिदानाचा आहे। आपल्या धर्मासाठी, आपल्या राजासाठी आपण बजरंग दल नक्कीच रस्त्यावर उतरून वेळ प्रसंगी संघर्ष करेन आणि बलिदान करायलाही पुढे मागे पाहणार नाही। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि भूमिका त्यांची स्पष्ट आहे। आज पत्र देतोय, त्यानंतर रस्त्यावर उतरून रस्ता रोको, चक्का जाम आंदोलन करू आणि सरकारने जर याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी कूच करू आणि त्या ठिकाणी ही कब्र उद्ध्वस्त करून आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी भूमिका या सगळ्यांची आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।